आज आपण 30 साईजच्या कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघूया। तर 30 साईजचा ब्लाऊज परफेक्ट कसा कटिंग करायचा मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला 30 साईजचा ब्लाऊज कटिंग करताना एकही अडचण येणार नाही। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी अगोदरच उंचीचा आपण इथं पेपर कटिंग करून घेतलेला आहे। जेवढी आपली ब्लाऊजची उंची आहे ना तेवढी। तर तुमच्या ब्लाऊजची उंची जितकी आहे तयार, त्यामध्ये तुम्हाला 1 इंच मिक्स करायचं आहे। कुठल्याही साईजचा ब्लाऊज असते उंचीमध्ये नेहमी 1 इंच मिक्स करायचं। आता बघा उंचीमध्ये 1 इंच मिक्स कसं करायचं। 13 इंच तयार उंची आहे, 1 इंच मार्जिन म्हणजे 14 इंच आपण इथं बघा 14 इंच आपण इथं उंची घेतलेली आहे। 14 इंच उंची घेतल्याच्या नंतर आता आपल्याला इथं माप टाकून घ्यायचं आहे गळा रुंदीचं। तर आपला ब्लाऊज जो आहे तो 30 साईजचा ब्लाऊज आहे। 30 साईजचा ब्लाऊज आहे तर 2.25 इंच गळा रुंदी घ्यायची आहे आपल्याला। 3 इंच शोल्डर घ्यायचं आहे। त्यानंतर बघा समोरील गळा आपला तयार 5.5 इंच आहे आपला, अर्धा इंच मार्जिन म्हणजे 6 इंच घ्यायचं आहे। वरती 2 इंच गळा रुंदी घेतली, खालीही आपल्याला 2.25 घेतलेलं, इथंही 2.25 इंच घ्यायचं आणि मार्क करायचं आहे आपल्याला हे। त्यानंतर आता हे पट्टीनं जे आहे ते चौकोनी बॉक्स तयार करायचा आहे आपल्याला। त्यानंतर इथं गोलाकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित समोरील गळ्याला। हा समोरच्या गळ्याचा गोलाकार झालेला आहे। समोरच्या गळ्याचा गोलाकार झाल्याच्या नंतर आता आपण मुंडा घ्यायचा आहे। 5.25 इंच मुंडा आहे। 30 साईजचा ब्लाऊजला 5.25 इंच मुंडा घेऊन इथं मार्क करा। ती 5 आणि त्याच्या पुढं 3 लाईन, तिसरी जी लाईन आहे त्याला मार्क करायचं। इथं 3 इंच शोल्डर घेतलं, खालीही शोल्डर आपण बरोबर 3 इंच आहे का बघूनच मग मार्किंग करून घ्यायचं। हे पट्टीनं मार्क करायचं आहे आपल्याला। त्यानंतर छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन टाकायचा आहे, म्हणजे कुठल्याही साईजचा ब्लाऊज असताना आपण माप सेम टाकतो। तर छातीचा चौथा भाग किती आहे आपला, 30 साईजचा ब्लाऊज आहे 7.5 इंच छातीचा चौथा भाग आहे, 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता हे सेम माप खाली टाकून घ्यायचं आहे आपल्याला, 7.5 प्लस 1.5 इंच मार्जिन। कमरेचं माप नाही घेतलं तरीही चालतं, आपला ब्लाऊज फिटिंगमध्ये एकदम परफेक्ट येतो। आता हे झालेलं आहे। आता मुंडेचे मार्क करायचे आहेत। तर मुंडेला आकार देतात 2 आकार असतात, 1.5 इंचाचा आणि 1 इंचाचा। तर बघा पाठीमागचा आकार मुंड्याचा 1.5 इंचाचा, समोरील 1 इंचाचा। मुंड्याला आकार बघा कसे द्यायचे। बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे। हा झालेला आहे 1.5 इंचाचा आणि हा 1 इंचाचा मुंड्याचा आकार देऊन झालेला आहे। अशा पद्धतीने दोन्ही मुंड्याचे आकार आपण देऊन घ्यायचे आहेत। आता मुंड्याचे आकार झालेले आहेत। आता आपल्याला क्रॉसपट्टी टाकायची आहे आणि त्यानंतर कटोरीचं मार्किंग करून घ्यायचं आहे। तर क्रॉसपट्टी बघा 30 साईजचा ब्लाऊज आहे तर इकडल्या साईडला बरोबर 3 इंच घ्यायचं, फिटिंगच्या साईडला 2.5 इंच घ्यायचं आहे। परत इथंही आपण 2.5लाच मार्क करायचं। 2.5 इंचाचा बॉक्स तयार करायचा आणि कर्वमध्ये वरती जे अर्धा इंच आहे त्याला इथून असं कर्वमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून आपली क्रॉसपट्टी आहे ती व्यवस्थित येईल। क्रॉसपट्टीचंही मार्किंग झालेलं आहे। आता कटोरीचं माप टाकायचं आहे। कटोरीचं माप टाकताना आता आपल्याला हा जो पार्ट आहे आपला छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन ह्याचा मध्ये काढायचा आहे। किती जे असेल तुमचं जे छातीचा भाग चौथा, तर बघा आपलं किती आहे 7.5 प्लस 1.5, 7.5, 8 आणि 9। तर ह्या 9चा मध्ये काढून घ्यायचा आहे आपल्याला। 9चा मध्ये येतो आपल्याला 4.5 इंच घ्यायचा आहे, म्हणजे जो छातीचा भाग प्लस शिलाई मार्जिन आलेला आहे ना त्याचा मध्ये काढायचा आहे। म्हणजे आपला 7.5 इंच छातीचा चौथा भाग हे प्लस 1.5 इंच मार्जिन, 7.5, 8 आणि 9। 9चा मध्ये येतो 4.5 इंच। 4.5 इंचाला मार्क केलं। 1 इंचाचा जो मुंडा आहे ना तिथून खाली क्रॉस, हे बघा असं धरण्यापेक्षा थोडंसं असं क्रॉस धरायचं, म्हणजे कटोरीला गोलाकार येतो। इथं 2.5 इंचाला एक मार्क केलं
त्यानंतर समोरील गळ्याला 1 इंचाला एक मार्क करून घ्यायचा आहे आणि हे 3 पॉईंट आहेत ना ते जोडून घ्यायचे आहेत आपल्याला. हे अशा पद्धतीनं जोडून घ्यायचे आहेत. आता हे बघा, हे गोलाकार देऊन गेलेला आहे इथं आपण कटोरीला. ते झाल्यानंतर आता कट करायचं आहे. कट कसं करायचं बघा, हे मार्जिन जे उरलेलं आहे पुढचं, त्याच्या पुढं आपण पेपर जो एक्स्ट्राचा आहे तो कट करायचा. आणि अगोदर दोन्ही पार्ट एक ठिकाणीच आहे, त्यामुळं 1.5 इंचाचा मुंडा जो आहे तो अगोदर कट करून घ्यायचा आहे. दोन्ही पार्ट एक ठिकाणीच आहेत आपले. बघा, 1.5 इंचाचा मुंडा कट केला. त्यानंतर आता आपल्याला इथं गळारुंदीला असं कट मारून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही भागाला गळारुंदीला पाठीमागचा भाग कट करताना आपल्याला अडचण येणार नाही. आणि दोन्ही भाग आपण इथं सेपरेट करून घ्यायचे आहेत. दोन्ही भाग सेपरेट केल्याच्या नंतर आता हे कट करायचं. समोरील गळा कट करून घ्यायचा आहे. जसा गोलाकार आहे तसं कट करायचं. पाठीमागचा 1.5 इंचाचा मुंडा कट केला. समोरील 1 इंचाचा जो मुंड्याला आकार दिला तो आपण व्यवस्थित असं कट करून घ्यायचा आहे. आता जसं क्रॉसपट्टीचा आकार आहे तसं क्रॉसपट्टी कट करायची आणि नंतर मग कटोरी जसं मार्किंग आहे ना असं कट करायचं. बघा, हे आपलं समोरच्या भागाचं कटिंग झालेलं आहे. आता आपण पाठीमागच्या भागाचं कटिंग करूयात. हे साईडला ठेवू. परत आपण कटोरी वाढवून घ्यायची आहे. आता पाठीमागच्या भागाचं कटिंग करताना हा आपला गळारुंदीचा पार्ट कट केलेला. आता पाठीमागील गळा जितका आहे तितका त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करा. कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या, पाठीमागच्या गळ्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचा. तयार गळा 9 आहे, अर्धा इंच मार्जिन 9.5ला इथं आपण मार्क करून घ्यायचे आहे. 9.5ला मार्क केल्यानंतर 2.25 इंचच गळारुंदी घ्यायची आहे आपल्याला आणि हे पट्टीनं जोडून घ्यायचं आहे आपल्याला. आणि परत हे गोलाकार देऊन घ्यायचं आहे अशा पद्धतीने. पाठीमागचा जो पार्ट आहे त्याला असं गोलाकार देऊन घ्यायचं आहे. आता हेही आपण कट करून घ्यायचं आहे. वरती आपण कट मारलेला आहे तिथूनच कट करायचं आणि पाठीमागचा जसा गोलाकार दिला ना तसं कट करून घ्यायचं आहे. हे झालेलं आहे पाठीमागच्या भागाचं हे आपलं कटिंग. आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे आणि बाही कटिंग करून घ्यायचं आहे. हे साईडला ठेवू आपण. दुसरा पेपर घ्यायचा आहे आपल्याला कटोरी वाढवण्यासाठी आणि बाही कटिंगसाठी. आता बघा, पूर्ण ब्लाऊजचं कटिंग आपण एकाच व्हिडिओमध्ये बघत आहोत. तर ही कटोरी वाढवताना बघा, हा जो कटोरी आहे अगोदर निघालेली आपली ती कटोरी जशी आहे तशी सुरुवातीला मार्किंग करून घ्यायची आहे. कुठलीही साईजची कटोरी वाढवताना सरळ कटोरी ठेवायची. जशी आहे ना तशी आपण इथं मार्क करून घ्यायचं आहे. कटोरीला मार्क करून झालेला आहे. आता कटोरी वाढवताना काय करायचं आहे, सुरुवातीला हा जो पार्ट आहे याचा मध्य काढून घ्यायचा आहे आपल्याला. जितका येईल तितका ह्याचा पार्ट काढून घ्यायचा आहे. बघा, आता हे पाळाला ह्याचा मध्य काढून घेतला आपण. जिथं मध्य काढलेलं आहे तिथं खाली आपल्याला 1.5 इंच अंतर घ्यायचं आहे. हे असं 1.5 इंच अंतर घेतल्यानंतर आता ह्या साईडला आणि ह्या साईडला आपल्याला 1 इंच अंतर घ्यायचं आहे. 1 इंच घ्यायचं आहे म्हणजे कटोरी मोठी होणार नाही. 1 इंच अंतर घ्यायचं आहे दोन्ही साईडला. आणि पट्टीने हे क्रॉस जोडून घ्यायचं आहे दोन्ही पण पॉईंट.
हे बघा असं इकडचा भाग इकडच्या साईडला असं क्रॉस जोडून झालेलं आहे खालचं दोन्ही साईडचं. आता इथं खाली काहीच न घेता अर्धा इंच घ्यायचं नाही किंवा पाव इंच घ्यायचं नाही, सरळ असं क्रॉसमध्ये मार्क करून घ्यायचं आहे. इथं अंतर अजिबात न घेता हे असं फक्त क्रॉस मार्किंग करून घ्यायचं ह्या पॉईंटला. त्यानंतर बघा इथं आपण पाव इंच मार्जिन घ्यायचं शिलाईसाठी आणि हे असं वाढवत अंतर ह्या पॉईंटला आपल्याला जोडून घ्यायचं आहे. हे असं इथं थोडं ही वाढवत ह्या पॉईंटला आपल्याला जोडून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं व्यवस्थित येईल. आता बघा ही कटोरी तयार झालेली आहे, ही कट करून घेऊया कटोरी. तर परफेक्ट येते कटोरी, यामध्ये काही एक बदल करायचा नाही, जसं मी दाखवलेलं आहे तसंच वाढवून घ्यायची आहे कटोरी म्हणजे. आणि दोन्ही साईडला 1-1 इंच किंवा 1.25 इंच, त्यापेक्षा जास्त अंतर वाढवायचं नाही. त्यामुळं कटोरी आपली साईजला जेवढी पाहिजे तेवढीच निघते. मोठी कटोरी झाली तर कटोरी आपली ढिल्ली बसते, त्यामुळं तसं करायचं आहे. आता हे टोक ह्या टोकावरती ठेवायचं. कटोरी आपली व्यवस्थित आली आहे का बघायची. तर बघा कमी जास्त झालं असेल आपलं मार्किंग करताना कटिंग करताना तर कट करायचं, नसेल झालं तर व्यवस्थित तसंच ठेवून घ्यायचं आहे. आता बघा कटोरीला टक्स किती घ्यायचा, हे शिलाई करताना आपण असंच ठेवतो. हे बघा हा पॉईंट ह्या पॉईंटवरती ठेवायचा असा. आडवा टक्स आहे ना तो 1.5 इंचाचा घ्यायचा, म्हणजे हे बघा असं हा आडवा टक्स 1.5 इंचाचा घ्यायचा, उभा टक्स आपल्याला 2.5 इंचाचा घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं हे बघा अशा पद्धतीनं आपली कटोरी तयार होते. हे बघा अशा पद्धतीनं आपली परफेक्ट अशी कटोरी तयार होते. यामध्ये तुम्हाला काही एक करायची गरज नाही, सोप्या पद्धतीनं आपली कटोरी एकदम परफेक्ट येते. आडवा टक्स 1.5 इंचा घ्यायचा, उभा टक्स 2.5 इंचा घ्यायचा आहे. कटोरी झालेली आहे. आता बाईचं कटिंग करून घ्यायचं आहे. आता बाई कटिंग करताना आपण दुसरा पेपर घेतलेला आहे. तुमच्या तयार ब्लाऊजची उंची जितकी आहे त्यामध्ये तुम्हाला अस्तरचा ब्लाऊज असेल तर 1 इंच मिक्स करायचं, बिगर अस्तरचा ब्लाऊज असेल तर 1.5 इंच मिक्स करायचं आहे. तर सुरुवातीला आपला हा बिगर अस्तरचा ब्लाऊज आहे, त्यामुळे यामध्ये आपण 1.5 इंच मिक्स केलेला आहे. तयार बाहीची उंची 5 इंच आहे, तर 5 इंच इथं घेतलेला आहे. आता रुंदी घ्यायची आहे. रुंदी किती घ्यायची, तर छातीचा चौथा भाग जो आहे तो बाहीच्या रुंदीसाठी घ्यायचा आहे. तर आपला 30 साईजचा ब्लाऊज आहे, 30 साईजचा ब्लाऊज आहे तर 7.5 इंच छातीचा चौथा भाग येतो. जे अंतर येतं छातीचा चौथा भाग येतो तो घ्यायचा आहे. त्यामध्ये मार्जिन वगैरे मिक्स करायचं नाही. छातीचा चौथा भाग जो येईल साईजनुसार तोच बाहेर रुंदीसाठी घ्यायचा आहे. आता इथल्याही साईडला आपण बरोबर 7.5 इंचालाच मार्क करायचं आणि वरती कसं आपण खाली मार्किंग केलं तसं हे 1.5 इंच आणि 5 इंच, म्हणजे माप चुकणार नाही आपलं. आता हे 1.5 इंच मार्जिनला मार्क करून घेऊया. 5 इंचाला पण मार्क करू. हे पट्टीनं जोडून घ्यायचं. हे झालेलं आहे. आता आपल्याला कॅप हाईट टाकायची आहे. तर कॅप हाईट किती आहे आपली 2.5 इंच घ्यायची आहे. खाली बरोबर आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. इथं 2 मार्क करायचे, 1 इंचाला आणि 2 इंचाला. 2 आकार देण्यासाठी 2 मार्किंग करून घ्यायचे आहे. सुरुवातीला बघा आकार देताना आपल्याला असं व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. हा एक आकार देऊन झालेला आहे. पाठीमागचा हा आकार आपला देऊन झालेला आहे. हा एक आकार झाला. आता दुसरा आकार देण्यासाठी हे जे आपण खाली 1.5 इंच घेतलं तिथून इकडे आपण 2.5 इंचाला मार्क करायचा आहे. असा 2.5 इंचाला मार्किंग केल्यानंतर खाली इथं अर्धा इंच घ्यायचं आहे असं. आणि आता बघा इथून सुरुवात करायची आहे. इथून सुरुवात करायची, ह्या पॉईंटला जॉईन व्हायचं आणि परत ह्या पॉईंटला आपल्याला जॉईंट व्हायचं आहे. म्हणजे हे असं आपण
हा बघा पानासारखा असा आकार आपला आला पाहिजे. तर 30 साईजचा ब्लाऊज आहे. तर 5 इंच आपला दंड घेर येतो, 1.5 इंच मार्जिन हे क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं. हे क्रॉस कुठं जोडायचं, जिकडं कॅप हाईट घेतली ना तिथून असं क्रॉस जोडून घ्यायचं आहे. हे असं आता हे कट करायचं आहे. कट कसं करायचं, हे क्रॉस जे आहे ना हे कट करायचं आहे. सुरुवातीला 1.5 इंच घेतलं तिथपर्यंत कट करायचं. बाहेरचा जो आकार आहे आपल्याला तो आकार सुरुवातीला कट करून घ्यायचा आहे. आणि मग बाही उकलून घ्यायची आपली. आणि मग जो 1/2 इंच आपण आकार दिला ना तो कट करून घ्यायचा आहे. बघू शकता परफेक्ट आपली बाही तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीनं बघा इथं 30 साईजच्या ब्लाऊजचं पूर्ण कटिंग केलेलं आहे. तर अशाच पद्धतीनं प्रत्येक साईजच्या ब्लाऊजचं कटिंग आपल्या चॅनलवरती स्टेप बाय स्टेप अपलोड होणार आहे सिरीजमध्ये. तर प्रत्येक व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कुठल्याही साईजच्या ब्लाऊज करताना एकही अडचण येणार नाही. 28 पासून 48 साईजपर्यंतच्या ब्लाऊजची कशा कटिंग करायचे ते मी तुम्हाला इथं सांगत आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघा आणि काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.